श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आलेली आहे. या महाशिवरात्रीच्या निमित्तानं, या महाशिवरात्रीचं औचित्य साधून आपल्याला एक सेवा करायची आहे की ज्या सेवेमुळं आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं आपलं आयुष्य बनणार आहे. त्यामुळं महाशिवरात्रीचं औचित्य साधून आपल्याला कुठली सेवा करावयाची आहे, ती कशी करावयाची आहे, किती दिवस करावयाची आहे, या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर मैत्रिणींनो, आपण आपल्या कुलदेवीसाठी म्हणजे कुलदेवीच्या सेवेसाठी आपण नवरात्र साजरा करत असतो. त्याच पद्धतीने आपण कुलदेवाचं षडरात्र उत्सव साजरा करत असतो. तर नवरात्र, षडरात्र, तर त्याच पद्धतीनं महाशिवरात्रीचे जे 15 दिवस असतात, ह्या 15 दिवसाच्या काळाला आपण नंदी पक्ष असं म्हणतो. तर ह्या नंदी पक्षामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात भगवान शंकरांची सेवा करायची आहे, शंभूची सेवा करायची आहे. कारण शंभू हे भावाचे भुकेले आहेत. सगळ्यात शांत आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा जर कुठला देव असेल तर हे शंभू आहेत. कारण शंभू नकळत केलेल्या पुण्याचं किंवा नकळत केलेल्या सेवेचं फळ आपल्याला तत्परतेनं देत असतात. त्याच्यामुळं भगवान शंकरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. भगवान शंकराच्या सेवेने सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये लाभतात. मग आर्थिक गोष्ट असो, कारण आपण वेगवेगळ्या देवांची पूजा वेगवेगळ्या कामासाठी करत असतो. परंतु भगवान शंकर हे असे देव आहेत ज्यांना आपण देवांचे देव म्हणून सुद्धा ओळखतो, महादेव म्हणतो. तर या महादेवाचं जर पूजन केलं तर निश्चित आपल्याला आरोग्याच्या समस्या भेडसावणार नाहीत, त्याला आर्थिक समस्या भेडसावणार नाहीत, किंवा म्हणजे हितशत्रू असतील तर ते हितशत्रूचा आपल्याला त्रास होणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती रामबाण इलाज म्हणजे शंभूंची सेवा. कारण शंभूच्या सेवेने आयुष्याचं सोनं कसं होऊन जातं हे आपल्याला सुद्धा कळत नाही. त्यामुळं शंभूच्या सेवेसाठी महाशिवरात्रीतले हे 15 दिवस, ज्याला आपण नंदी पक्ष म्हणतो, हा काळ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात शंभूंची सेवा करायची. वेगवेगळ्या आपण या निमित्ताने सेवा करू शकतो, परंतु आवर्जून आपल्याला ह्या नंदी पक्षामध्ये म्हणजे भगवान शंकरांची ही एक सेवा करायची की त्या सेवेचं नाव आहे शिवपंचाक्षर स्तोत्रच आपल्याला पठण करायचंय. आता शिवपंचाक्षर स्तोत्र हे कोणतं आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देते आणि आता म्हणून पण दाखवते. शिवपंचाक्षर स्तोत्र कोणतं आहे ते तर ऐका. जर तुम्हाला लिहून घेणं शक्य असेल तर तुम्ही लिहून घ्या. लिहून घेणं जर शक्य नसेल तर युट्यूबवरती तुम्हाला ते सगळं मिळून जाईल. गुगलवरती तुम्ही PDF फाईल टाकली तरी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे जास्त आटापिटा करावा लागणार नाही. सहज तुम्हाला हे पंचाक्षरी स्तोत्र मिळून जाईल. तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते की ते पंचाक्षरी स्तोत्र कोणतं आहे ते. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ही सुरुवात आहे. तर हे आपल्याला पाच प्रकारचे श्लोक आहेत. तर हे 5 प्रकारचे श्लोक आपल्याला हे करायचे. हा नंदी पक्ष म्हणजे किती दिवसाचा कालावधी आहे किंवा किती दिवस आपल्याला शंभूंची सेवा करायची आहे. कारण कसं आहे, त्या रेग्युलरच्या पूजा असतात त्या तर आपण करतोच, परंतु जेव्हा आपण काही दिवसांचं औचित्य साधून जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तर त्या अधिक फलदायी ठरत असतात. त्याच्यामुळं जरी तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा जरी घडली नाही किंवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीनं या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला आवर्जून ही सेवा करायची आहे. हे जे शिवपंचाक्षरी स्तोत्राचं पठण आहे तर हे आपल्याला म्हणजे आवर्तनं त्याची करायची आहेत. मग तुम्ही विषम संख्येमध्ये कितीही आवर्तनं करू शकता. जेवढे तुम्हाला शक्य आहेत तेवढे आवर्तनं तुम्ही करा. 5 करा, 7 करा, 11 करा, 21 करा, 51 करा. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्याची आवर्तनं करा. तुम्हाला एका बैठकीत शक्य झालं, तुम्हाला संकल्प करायचा असेल किंवा तुमच्या आरोग्याच्या काही समस्या असतील आणि त्यासाठी तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही त्याची आवर्तनं ठरवून घ्या. एका बैठकीत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि एकाच कालावधीमध्ये, मग तुम्ही सकाळचा कालावधी ठेवलेला असेल तर सकाळी, दुपारी, मग आता तुमच्या वेळेनुसार सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा मध्यरात्री, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही या पंचाक्षरी स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि त्याची तेवढी आवर्तनं सुद्धा म्हणजे जेवढा काही तुमचा संकल्प आहे तेवढी आवर्तनं तुम्ही एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. तर निश्चित हे तुम्हाला अधिक फलदायी ठरते. आणि जर तुम्हाला म्हणजे संकल्पयुक्त ही सेवा करावयाची नसेल, असंच तुम्हाला करायचं
करायचंय तर शक्य असेल तर एका बैठकीत करा, शक्य नसेल तर तुम्ही म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी असं तुमच्या वेळेनुसार अर्धी आवर्तन सकाळी आणि अर्धी आवर्तन संध्याकाळी केली तरीही चालतं. त्यासोबतच शंकराची म्हणजे महादेवाची पूजा ही मुख्यतः प्रदोष समयी जास्त केली जाते. म्हणजे 4 प्रहरची सेवा शंभूची असते, परंतु 4 प्रहर काही आपल्याला शक्य होत नाहीत तर आपण सकाळ आणि संध्याकाळ हे 2 टाइम करत असतो. परंतु प्रदोष समयचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये शंभूंची सेवा ही शंभूंना अतिप्रिय असते किंवा हा कालावधी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर प्रदोष समय म्हणजे काय तर सायंकाळी सूर्यास्ताच्या एक सव्वा तास आधी आणि सूर्यास्तानंतर एक सव्वा तास नंतर म्हणजे 5:30च्या नंतर तुम्ही 7 पर्यंत किंवा 7:30 पर्यंत ही सेवा करू शकता किंवा ह्या कालावधीला आपण प्रदोष समय असं म्हणतो. तर ह्या समयामध्ये जर तुम्ही सेवा केली तर निश्चित ती फलदायी ठरते आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील अशी ही सेवा आहे. आणि यासाठी जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट लागत नाहीत. फक्त तुम्हाला त्या स्तोत्राचं पठण करायचं. स्तोत्र पण जास्त मोठे नाहीत त्याच्यामुळे निश्चितच आवर्तन तुमची जास्त होऊ शकतात. तर मैत्रिणींनो, आता हा नंदी पक्ष म्हणजे किती दिवसाचा कालावधी आहे तर हा नंदी पक्ष म्हणजे महाशिवरात्रीपासून 7 दिवस आधी आणि महाशिवरात्रीच्या नंतर 7 दिवस पुढं म्हणजे 7 दिवस आधीचे 7 दिवस आणि नंतरचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस असे टोटल 7, 7, 14 आणि महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे 15. या पद्धतीने आपल्याला हा 15 दिवसाचा नंदी पक्ष साजरा करायचा आहे. तर ह्या 15 दिवसामध्ये या नंदी पक्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला शंभूच्या ज्या ज्या जमतील त्या त्या सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे. पण त्या सेवा जसं शक्य झाल्या नाही, तुम्हाला दररोज अभिषेक करणं शक्य होत नसेल, तुम्हाला रुद्राभिषेक शिवमहिम्न किंवा म्हणजे आणखीन कुठल्याच सेवा जर शंभूच्या तुम्हाला घडत नसतील तर यावेळेस तुम्ही शिवपंचाक्षरी स्तोत्राचं ही एकच सेवा जरी केली तरी अतिउत्तम. तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. मग त्या आर्थिक समस्या असो, त्या आरोग्याच्या समस्या असो, कौटुंबिक समस्या असो, कुठल्याही समस्या असो, त्या सगळ्या समस्येवरती हा रामबाण विलाज म्हणायला काहीच हरकत नाही. आणि ह्या दिवसांचं औचित्य साधून आपल्याला हे करायचंय. त्यामुळं आवर्जून सगळ्या भगिनींनी दुसऱ्या इतर सेवा घडत नाहीत किंवा आता तुम्हाला मासिक धर्माचीही अडचण नाही तर अशा वेळेस तुम्ही निश्चित या सेवा करा. खूप फलदायी ठरणारी ही सेवा आहे. कारण शंभू भावाचे भुकेले आहेत. शंभू हे त्रिकालबाधित सत्य आहे. कारण शंभूंची सुरुवात पण नाही आणि शेवट पण नाही असं एक अनंत असणारे एक शंभू आहेत. त्याच्यामुळे ह्या शंभूच्या पूजनानं खरंच आपल्या आयुष्याचं सोनं बनून जातं यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळं हा नंदी पक्ष आपल्याला साजरा करायचा आहे. महाशिवरात्रीच्या आधी 7 दिवस म्हणजे येणाऱ्या 8 फेब्रुवारी पासून ते आपल्याला 22 फेब्रुवारी पर्यंत हे नंदी पक्ष साजरं करायचं आहे. म्हणजे हे नंदी पक्षामध्ये आपल्याला शंभूंच्या सेवा करावयाच्या आहेत. तर यामध्ये 22 तारखेपर्यंत जर तुम्हाला कुठली अडचण आली तर मध्ये 4-5 दिवस स्किप झाले तरीही चालतील, काही हरकत नाही. पण जेवढं जमेल तेवढं तुम्ही 22 तारखेच्या आत ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण ह्या नंदी पक्षात केलेल्या सेवा अधिक फलदायी राहतात. त्याच्यामुळं शंभू जर तुमची आराध्य असतील किंवा शंभूंना जर तुम्ही मानत असाल तर निश्चित हा नंदी पक्ष तुम्ही साजरा करा. या नंदी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करा. तर भगवान शंकराचा वरदहस्त कायम तुमच्यावरती राहील यात कुठलीच शंका नाही. तर मैत्रिणींनो, या नंदी पक्षाच्या कालावधीमध्ये या महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शिव आणि शक्तीचं तत्व जागृत झालेलं असतं. 100 पटीने ते जागृत असतं. तर हे शिवतत्व, हे शिवशक्तीचं तत्व आपण सुद्धा आकृष्ट करून घ्यावं किंवा आपण सुद्धा या तत्वामध्ये विलीन होऊन सेवा कराव्यात. यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला शंभूची सेवा करायची की जेणेकरून हे जे जागृत तत्व आहे ते नित्य आपल्या सोबत असावं, नित्य त्याचा वरदहस्त आपल्यावरती असावा. त्यामुळं आवर्जून ही सेवा आपल्याला करावयाची आहे. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.